न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। प्रभाग क्रमांक 30 मध्ये विकासाचा अजेंडा घेऊन मैदानात सतीश बापू सोनवणे व ॲडव्होकेट शामराव बडोदे यांचा दमदार उमेदवारी अर्ज दाखल। नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने सुरू झाली असून आज अनेक दिग्गज उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत। त्याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 30 मधून सामाजिक कार्यात सातत्याने सक्रिय असलेले सतीश बापू सोनवणे आणि कायदे क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिमत्व ॲडव्होकेट शामराव बडोदे यांनी आज अधिकृतपणे आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। प्रभाग क्रमांक 30 मध्ये रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, आरोग्य सुविधा तसेच मूलभूत नागरी समस्यांसाठी केलेली कामं हीच आपली खरी ओळख असल्याचं दोन्ही उमेदवारांनी यावेळी स्पष्ट केलंय। प्रभागात गेली 2 टर्म मी भरपूर विकास कामं केले। इंदिरानगर सारख्या भागात मोठे प्रोजेक्ट आणलेले, त्या कामाच्या जोरावर आणि जनतेच्या आशीर्वादावर मी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरं जात म्हणून आज फॉर्म भरला आहे। पक्षाकडून हे बी फॉर्म लवकरच मिळेल, कारण अजून कोणालाच त्यांनी दिलेला नाही आहे आणि आम्हाला पण नक्कीच फॉर्म मिळेल। मी केलेल्या कामामुळे आणि जनतेच्या विश्वासामुळे आणि जो काय पक्षाने सर्वे वगैरे केला आहे किंवा ज्या पद्धतीने कामकाज आहे त्या पद्धतीने नक्कीच अपेक्षा आहे। नाशिक महानगरपालिका 2026च्या निवडणुकीसाठी आज भारतीय जनता पार्टीचा एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे। अत्यंत उल्हासित अशा वातावरणामध्ये आज फॉर्म भरण्यात आलेला आहे। प्रभागातले नागरिक असतील यांनी सुद्धा फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी हजेरी लावलेली आहे। निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षे आणि त्यानंतरचे 4 वर्षे एकूण 9 वर्षामध्ये जी कामं आम्ही चारही नगरसेवकांनी केली त्या कामाच्या जोरावर आम्ही निवडणूक लढवतोय आणि आम्हाला इंदिरानगर, राजीवनगर, वडाळा गाव, पांडवनगरी या परिसरातील सर्व नागरिकांवर, मतदारांवर पूर्ण विश्वास आहे का आम्हाला अत्यंत भरभरून ते मते देतील। आणि निश्चितच आज या ठिकाणी आमच्या फॉर्म भरण्यासाठी जे काही नागरिक या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो। विकास कामांचा लेखाजोखा थेट मतदार राजासमोर मांडून जनतेच्या विश्वासावरच निवडणूक लढवणार असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला। सतीश बापू सोनवणे यांनी गेल्या अनेक वर्षात सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला। त्यांच्या कामाची पोच घराघरात आहे। तर ॲडव्होकेट शामराव बडोदे यांनी आपल्या कायदेशीर ज्ञानाचा वापर करत नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे। या दोघांची जोडी म्हणजे प्रभागासाठी विकास आणि न्यायाचा मजबूत पाया असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। उमेदवारी अर्ज दाखल करताना परिसरातील अनेक कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रभाग 30 मध्ये यावेळी विजय निश्चित आहे असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त करत दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा निर्धार जाहीर केला आहे।